कांदे पोहे तर आपण नेहमीच खातो. पण एक वेगळा प्रकार आणि झटपट होणारा प्रकार म्हणून दडपे पोहे अतिशय उत्तम असे लागतात. दडपे पोहे तसं म्हटलं तर कोकणात सगळ्यात जास्त केले जातात. कारण ओल्या नारळाची उपलब्धता कोकणात जास्त असते. अगदी कुठल्याही सीझनमध्ये झटपट तयार होणारे आणि मन तृप्त करणारे हे दडपे पोहे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. दडपे पोहे बनवण्यासाठी बघा सर्वप्रथम आपण इथे पातळ पोहे घेतलेले आहेत. तर पातळ पोहे आपण 3 मध्यम आकाराच्या वाट्या हे पातळ पोहे घेतलेले आहेत. 4 व्यक्तींकरता हे या प्रमाणाचे दडपे पोहे जे आहेत ते अगदी पुरेसे असे होतात. तर दडपे पोहे करण्यासाठी बघा हे आपण कागदी पातळ पोहे घेतलेत. हे मी छान गाळून घेतलेले आहेत. ह्यांना अजिबात नारळाच्या पाण्याची भिजवण्यासाठी आवश्यकता लागत नाही. आणि हे दुसरे जे पोहे आपण घेतलेले आहेत ते आपले रोजचे कांदे पोहे करण्याचे जे पोहे असतात थोडे जाडसर हे घेतलेले आहेत. तर हे पोहे जर आपल्याला वापरायचे असतील, तर यांना भिजवण्याकरता नारळाच्या पाण्याचा शिपका मारावा लागतो. हाच यातला फरक आहे. तर जे पोहे आपल्या घरामध्ये उपलब्ध असतील, ते आपण आज दडपे पोहे करण्यासाठी घेऊ शकता. मी आज पातळ पोह्यांचा वापर करून दडपे पोहे कसे करायचे ते आपल्याला दाखवणार आहे. तर हे पोहे मी छान गाळून घेतलेले आहेत आणि पावसाळ्याचे दिवस आहेत, थोडं चांबट जर झाले असतील, तर त्यांना थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे छान असा कुरकुरीतपणा त्यांना येतो. दडपे पोहे करण्यासाठी बघा एक मोठं काचेचं बाउल घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण सर्वप्रथम बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घालून घेऊ. तर एक मोठा कांदा मी अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे. चौकोनी आकारामध्ये कापलेला आहे. तर तो आपण टाकून घेतलेला आहे आणि त्याला हाताने या पद्धतीने आपण मोकळा-मोकळा करून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, कांद्याचं जे पाणी आहे ते त्याला सुटण्यास मदत होते. कांदा मोकळा देखील होतो आणि आपले दडपे पोहे ह्या पाण्यामध्ये, या कांद्याच्या ज्या आपलं सुटलेलं पाणी आहे, त्यामध्ये अतिशय छान असे भिजतात आणि चवीला देखील खूप छान असे लागतात. यानंतर आपण त्यामध्ये एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. अगदी बारीक असा चिरून घ्यायचा आहे. दडपा पोह्यांमध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला छान बारीक अशी चिरून घ्यायची असते आणि छान असं याला सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पुढे म्हणजे दडपा पोह्यांमध्ये वापरला जाणारा अतिशय महत्त्वाचा घटक, तो म्हणजे ओला नारळाचा चव. तर ओला नारळ या ठिकाणी आपण खवून घेतलेला आहे आणि 1 वाटी ओला नारळाचा चव आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर यानंतर आपण घेतलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये घालून घेऊ, म्हणजे चव खूप छान अशी दडपा पोह्यांची येते. पुढे अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. यामुळे चटपटीतपणा छान येतो आपल्या दडप्या पोह्यांना आणि यानंतर अर्धा चमचा यामध्ये साखर घातलेली आहे. चवीप्रमाणे आपण साखर घालू शकता. यानंतर आपण मीठ घालून घेऊ चवीप्रमाणे. सगळे जे जिन्नस आहेत ते आपण यावर टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर हाताने सगळं आपण एकजीव करून घेऊयात. पुढची स्टेप म्हणजे स्वच्छ केलेले पातळ पोहे जे आहेत, ते आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत. अगदी हलक्या हाताने सगळं व्यवस्थित सगळं खालून वरपर्यंत एकजीव करत जायचं आहे. जसं-जसं आपण एकजीव करत जातो, तसं-तसं आपल्याला जाणवतं, की कांद्याचा आणि टोमॅटोचा जो ओलावा आहे, ओल्या नारळाचा जो ओलावा आहे, तो या पोह्यांना लागतो आणि पोहे छान मऊसर असे पडत जातात. हे बघा, पोहे बऱ्यापैकी आता मऊसर असे पडलेले आहेत आपण वापरलेल्या ट्रिकमुळे. तर आता हे सगळे पोहे आपण दडपवून ठेवू. म्हणजे काय करायचं तर झाकून ठेवायचं. 10 मिनिटं आपण ह्याला झाकून ठेवू म्हणजे ते छान असे दडपले जातात, छान असे मऊ पडतात. 10 मिनिटं झाल्यानंतर बघा आपले पोहे छान असे दडपले गेलेले आहेत. तर आता हे दडपे पोहे आपले ऑलमोस्ट असे तयार झालेले आहेत. याला आता छान खमंग आणि चुरचुरीत असे आपण फोडणी देऊन घेऊया. यानंतर आपण आता याला छान अशी खमंग चुरचुरीत अशी फोडणी देऊ. तर त्यासाठी 2 पळ्या तेल मी घालत आहे. यामध्ये सर्वप्रथम आपण शेंगदाणे छान खमंग कुरकुरीत असे परतवून घेणार आहोत. तर हे शेंगदाणे जे आहेत ते तुम्ही भाजून देखील घेऊ शकता. जर तुम्हाला जास्त तेल नसेल खायचं, तर तुम्ही भाजून देखील घेऊ शकता. आपण आज हे तेलामध्ये थोडेसे खमंग असे फ्राय करणार आहोत. तर मस्त छान असे तळले गेलेत आपले शेंगदाणे. तर हे शेंगदाणे आपण आता आपल्या पोह्यांवर काढून घेऊ. यानंतर आपण अगदी 2 चमचे तेल या कढईमध्ये राहू दिलेलं आहे आता. यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी फुलली की त्यामध्ये हिंग घालायचा अर्धा चमचा. बारीक-बारीक असे हिरव्या मिरचीचे काप करून घेतलेले आहेत ते घालायचे आणि कढीपत्त्याची छान ताजी मस्त हिरवीगार अशी पानं घालायची. छान मस्त तडतडण्याचा आवाज आणि खूप सुंदर असा सुवास आपल्या हिंगाच्या फोडणीचा दरवळतोय घरामध्ये. आता ही जी खमंग केलेली जी फोडणी आहे, ती लगेच आपल्याला दडप्या पोह्यांमध्ये घालून घ्यायची आहे. आणि ही एक गोष्ट यामध्ये लक्षात ठेवायची आहे, की दडप्या पोह्यांना तेल फार कमी वापरलं जातं. त्यामुळे अगदी 1/2 चमचामध्येच आपल्याला फोडणी तयार करायची आहे. उरलेली जी कोथिंबीर होती ती सुद्धा घालून घेतलेली आहे. अर्धा लिंबू उरला होता तो देखील आपण यामध्ये पिळून घेतलेला आहे. आणि यानंतर आपण
हलक्या हाताने पुन्हा एकदा हे दडपे पोहे एकजीव करून घेऊया. तुम्हाला या स्टेप्स जरी जास्त वाटत असल्या, तरी दडपे पोहे करायला अगदी 10 मिनिटाचा वेळ सुद्धा पुरेसा आहे. तुम्ही एकदा या मदतीने दडपे पोहे नक्कीच करून बघा. दडपे पोहे नक्कीच तुम्हाला आवडतील आणि अगदी परफेक्ट असे प्रमाण आपण दडपे पोह्यांचे आज आपल्या रेसिपीमध्ये शेअर केलेले आहेत. बघा, आपले दडपे पोहे फायनली आता सर्व्हिंगसाठी रेडी झालेले आहेत. छान, सुटसुटीत आणि अगदी मऊसूत असं दडपे पोहे बघा, किती छान असे सुरेख मस्त दिसत आहेत. नेहमीचेच कांदे पोहे न खाता आपण एखाद्या दिवशी चेंज म्हणून, बदल म्हणून हे दडपे पोहे नक्कीच करून बघू शकता. तर तुम्ही माझ्या दिलेल्या प्रमाणबद्ध पद्धतीने हे दडपे पोहे नक्कीच ट्राय करून बघा आणि कसे वाटले हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हाईप देखील करा. त्यावर छान असा ओलांडाळाचा चव बघा आपण टाकून घेतलेला आहे. अगदी सुरेख असे लागतात हे दडपे पोहे. तर माझे चॅनल खमंग खानदेशला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेलची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे माझ्या सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान-छान आणि मस्त-मस्त नवनवीन अशा भन्नाट अशा रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.